नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. देशामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती सर्वेक्षण होत असतात. NSS नॅशनल सॅम्पल सर्वे किंवा देशाची अर्थव्यवस्था जेव्हा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाला सांगितली जाते, त्याच्या आदल्या दिवशी पण देशाच्या आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालाची जे संसदेमध्ये सादर केले जातात त्याची चर्चा होत असते. असाच एक आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल आत्ता आला आणि त्याच्यातनं लक्षात आलं की अल्गोरिदम, स्वस्त डेटा आणि देशाची 15 ते 24 ह्या वयोगटाची तरुणाई कुठं चालली. आणि मग तो जो 3 मुलींचा कोरियन लव्ह गेम आहे त्याचे सगळे तपशील मी काढले. तो नेमका खेळ काय आणि ह्या मुलींनी ही जी कृती केली ती किती भयंकर आहे. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 मध्ये डिजिटल व्यसनावरती गंभीर स्वरूपाचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या दीर्घकालीन आर्थिक उत्पादकता आणि लोकसंख्यात्मक वाढीसाठी डिजिटल व्यसन हे मोठं संकट आहे असं म्हटलं गेलंय. डिजिटल उपकरणांचा अति आणि सक्तीचा वापर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक ज्ञानात्मक पातळीवर दुष्परिणाम घडवत असल्याचं ह्या सर्वेक्षणामध्ये म्हटलंय. डिजिटल व्यसन सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर आव्हान आहे. 25 ते 24 वयोगटातली मुलं ह्या व्यसनाला बळी पडत आहेत. सर्वाधिक धोक्यात आहेत ती मुलं. अल्गोरिदम आणि स्वस्त डेटामुळं हे व्यसन जडले. लोकसंख्यात्मक लाभाचा हा दीर्घकालीन तोटा आहे. कारण काय आहे की एकदा ह्या वयोगटातली तरुणाई अशा व्यवस्थेत अडकली की पुढं काय होणार आहे ह्या मुलांचं. ना ती कार्यक्षम असणार आहेत, ना त्यांचा बुद्ध्यांक ठीक असणार आहे, आणि ना ती कलात्मक असणार आहेत, ना ती कल्पक असणार आहेत. देशातल्या डिजिटल विस्तार त्या संदर्भातली आकडेवारी जर बघितली आपली तर तो अभूतपूर्व आहे. डिजिटल आणि इंटरनेटचं पेनिट्रेशन 2014 मध्ये 25 कोटी असलेले इंटरनेट वापरकर्ते 2024 मध्ये सुमारे 97 कोटीवर पोहोचले. म्हणजे 140 कोटी लोकसंख्येपैकी 97 कोटी लोकांच्या हातात मोबाईल पण आहे आणि तो त्यांच्याकडे त्याचा डेटाचा वापर पण ते करतात. 15 ते 29 वयोगटात जवळपास सार्वत्रिक इंटरनेटचा वापर आहे. 2024 मध्ये भारतीयांनी एकत्रितपणे जवळपास 1 लाख कोटी तास स्मार्टफोनवरती घालवले. 2024च्या अहवालानुसार केवळ 57% किशोरवयीन मुलं शिक्षणासाठी मोबाईलचा वापर करतात, तर 76% प्रामुख्यानं सोशल मीडियासाठी त्याचा वापर करतात. 15 ते 24 वयोगट सर्वाधिक धोक्यात आहे. डिजिटल व्यसनामुळे चिंता, नैराश्य, सायबर बुलिंग, झोपेचा अभाव आणि शिकण्याच्या क्षमतेमध्ये मोठी घट झाली आहे. हे मानवी भांडवलासाठी संरचनात्मक जर आपण त्याचा वापर बघितला तर ते अत्यंत धोकादायक आहे. इन्फिनिट स्क्रोल, ऑटोप्ले आणि वैयक्तिकृत फीडसारख्या अल्गोरिदम आधारित वैशिष्ट्यामुळे तरुणांचं लक्ष सतत स्क्रीनकडं खेचलं जातंय. स्वस्त डेटाचा जो दर आहे, 5Gचा जो वेगवान विस्तार आहे आणि रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवरती बक्षिसांची साखळी यामुळं व्यसनाचा धोका वाढला आहे. आणि त्यासाठी ऑनलाईन गेमिंग कायदा 2025 जो लागू झाला तो सुद्धा फारसा उपयोगाचा नाही असं दिसतंय. हे असं का मी म्हणतोय तर ऑनलाईन गेमिंगमुळं 3 अल्पवयीन बहिणींनी आत्महत्या केली. कोरोनाच्या साथीच्या काळात ह्या मुलींना गेमिंगचं व्यसन लागलं होतं. 9व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी जीव दिला. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यातल्या क्रॉसिंग्स रिपब्लिक भागात मंगळवारी रात्री उशिरा ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून 9व्या मजल्यावरून उडी मारून 3 अल्पवयीन बहिणींनी आत्महत्या केली. ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या व्यसनावर पुन्हा एकदा ह्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलींची ओळख पाखी वय वर्ष 12, प्राची वय वर्ष 14, विशिका वय वर्ष 16 एवढं आहे. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 2च्या सुमाराला घडली. जोराचा आवाज ऐकून सोसायटीतल्या रहिवाशांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तिन्ही बहिणींचा मृतदेह इमारतीच्या संकुलात आढळून आला. पोलिसांनी सांगितलं की तिन्ही बहिणी अत्यंत जवळच्या होत्या. ते एकत्रच जेवण करायच्या, शाळेत जाणं आणि झोपणं असं सर्व काही एकत्रित करायच्या. घटनास्थळावरती एक सुसाईड नोटही सापडली. त्यात मम्मी पप्पा सॉरी, जो गेम सोडायला तुम्ही सांगत होता आम्हाला तो किती प्रिय होता हे आता तुम्हाला कळेल असं नमूद केलंय त्यांनी. पोलीस या घटनेचा सर्व बाजूनी तपास करतायत. कायदेशीर प्रक्रिया पण बघितली जाते आहे. या गेमच्या अंतिम टास्कमध्ये आत्महत्या असल्याचं बोललं जातं. त्यामुळं हा टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्या दृष्टीने तपास सुरू आहे. आता हा कोरियन गेम्स जे ह्या मुली खेळत होत्या तो काय गेम्स आहे तर ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या व्यसनामुळं टास्कवर आधारित हा जो खेळ आहे त्याची आता खूप चर्चा सुरू झाली आहे.
टास्क आधारित लव किंवा सिम्युलेशन गेम्स सर्वात चिंताजनक हा प्रकार आहे. ओटोमे किंवा व्हिज्युअल्स नॉवेल्स प्रकारातला हा गेम्स आहे. के पॉप संस्कृतीनं प्रेरित कल्पनेची ही पात्र आहेत. स्टोरी लाईन किंवा चार्टद्वारे संवाद होतो. त्यातला धोका आता असा आहे की भावनिक हाताळणी, विचित्र वेळेत टास्क पूर्ण करण्याचा दबाव, झोपेचा अभाव, अभ्यासाकडे दुर्लक्ष, वास्तव आणि कल्पना यातली सीमा पुसट होणं, भावनिक अवलंबित्व आणि सामाजिक एकाकीपणा आणि स्पर्धात्मक ऑनलाईन गेम स्वतः धोकादायक नाहीत, पण ज्या सवयी लावतात त्या अशा आहेत की पबजी, मेपल स्टोरी, ब्लॅक डेझर्ट्स, लॉस्ट ऑन आर्क यासारखे लोकप्रिय गेम दीर्घकाळ खेळण्यासाठीची डिझाईन, लूट बॉक्स, गाच्यासारख्या बक्षीस प्रणाली या गेम्समधनं बाहेर पडणं प्रचंड कठीण आहे. मुलामध्ये व्यसन लागण्याचा धोका जास्त आहे. प्रशासन आणि पालक यामुळे चिंतित आहेत आणि कुटुंबासाठी ही धोक्याची लक्षणं आहे. मोबाईलच्या वापराविषयीची गुप्तता, कारण मुलं ही सांगतच नाहीत त्यांना. मित्रापासून दूर राहणं, झोपेच्या तक्रारी, नकारात्मक बोलणं, यासाठी मोबाईल गेम्स आणि व्हायरल चॅलेंजेस. स्किड गेम मालिकेनंतर हा लोकप्रिय झालेला खेळ आहे. रेड लाईट, ग्रीन लाईट, डाल्गोना चॅलेंज. आणि याच्यामध्ये मूळ स्वरूपात जरी हा निरुपद्रवी दिसला तरी ऑनलाईन आवृत्त्यामध्ये अतिशयोक्ती आणि धोकादायक बदल मुलांच्या जोखमीच्या वर्तनाकडे ढकलतो. आता ह्या मुलीमध्ये काही चेंजेस दिसत होते. कुटुंबियानुसार त्यांच्यातलं भावनिक नातं फार घट्ट होतं. तपासादरम्यान समोर आले की माहितीनुसार या मुलींना कोरोना काळात तिन्ही बहिणींना ऑनलाईन गेमिंगचं तीव्र व्यसन लागलं. त्या टास्कवर आधारित कोरियन लव्ह गेम खेळत होत्या. या व्यसनामुळे त्यांनी शाळेत नियमितपणे जाणं बंद केलं होतं. त्यामुळे पालक चिंतित होते. पालकांनी मुलींच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यानं त्यांना वारंवार समज देण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्रीही याच विषयावर घरात वाद झाला. त्यानंतर तिन्ही बहिणींनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं प्राथमिक अंदाजात पोलिसांचं मत आहे. घटनेनंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी मोबाईल फोन, ऑनलाईन गेमिंग ॲप्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासासाठी घेतलेत. अंतिम अहवालानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील आणि इट्स अ डिअरी टू मी. आणि ह्या मुली गंमत असे की ह्या सगळ्या मुलींना ह्या कोरियन भाषा बोलायच्या. म्हणजे त्यांच्या पालकांनी असं सांगितलं आहे की घटनास्थळावरती जी त्यांना हे मिळाली आहे, सुसाईड नोट मिळाले, तर त्याच्यामध्ये या मुलींनी पुढं जाऊन तर कोरियन भाषेमध्येच बोलायला सुरुवात केली होती. आणि त्या कोरियन ह्या सगळ्या गेमच्या इतक्या विळख्यात गेल्या होत्या की त्यांना आपण काय करतो याचंही भान नव्हतं. पालकांनी खूप प्रयत्न केला, समजावून सांगितलं. मला ना काही दिवसामध्ये भारतामध्ये सगळीकडे डिटॉक्स असणारी किंवा डिटॉक्स करू शकणारी हॉस्पिटल्स वाढताना दिसतील. या देशामध्ये मधुमेह, ब्लड प्रेशर आणि कॅन्सर या रुग्णांची जेवढी संख्या आहे तिच्या कित्येक पटीनं आता मुलं डिजिटलच्या व्यसनाला आहारी गेली आहेत. त्यांना स्वतःचं मानसिक कंट्रोल राहत नाहीये. पालकांनी सांगितलेल्या अनेक चांगल्या गोष्टीकडे ते केवळ ह्या मोबाईलच्या आणि त्या मोबाईलमधून येणाऱ्या गोष्टीच्या गेमिंगच्या विळख्यातनं पूर्णपणे इतकी आहारी गेली आहेत की योग्य काय आणि अयोग्य काय याचंही त्यांना भान राहिलेलं नाहीये. त्यातनं आता ह्या 3 मुलींच्या धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस आलाय आणि अर्थातच या सगळ्या प्रकारची चर्चा देशभर सुरू आहे. माझा प्रयत्न असतो की राजकीय, सामाजिक, आर्थिक, आंतरराष्ट्रीय घडामोडीबरोबर गुन्हेविषय पण पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड तुम्हाला सांगायची जी मी आत्ता तुम्हाला सांगितली. हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरी जाऊ द्या. त्या मुलींनी ज्या पद्धतीनं आत्महत्या केली 9व्या मजल्यावरून थेट उडी घेऊन, का तर पालकांनी सांगितलं होतं की व्हिडिओ गेम खेळू नका, तुमचं अभ्यासात लक्ष नाहीये, तुम्ही शाळेकडे जात नाही, तुम्ही वेळेवर उठत नाहीये, तुम्ही खेळत नाहीये, तुम्ही व्यायाम करत नाहीत. आणि त्याला कंटाळून या मुलींनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला, म्हणजे आत्महत्या केली. धक्कादायक आहे फार. थांबूया.